सातारा शहरातील 2 बड्या व्यावसायिकांची पुण्यातल्या एका भामट्यानं तब्बल 4.5 लाखाची फसवणूक केली। विशेष म्हणजे 24 तासांच्या आत सातारा पोलिसांच्या डीबी पथकानं त्याला पुण्यातून ताब्यात घेतलं। विशेष म्हणजे या मुलाच्या बहिणीचं लग्न उद्या 4 तारखेला आहे आणि लग्नाच्या घाण्याच्या कार्यक्रमात हा मुलगा जेव्हा नाचत होता तेव्हा त्याला उचलून पोलिसांनी साताऱ्यात आणून त्याची चौकशी सुरू केलेली आहे। जाणून घेऊया नेमका काय प्रकार झाला। सातारा शहरातील रांका ज्वेलर्स आणि SS कम्युनिकेशन या दुकानाच्या व्यापाऱ्यांना पुण्यातील शिक्रापूर येथील आदित्य गायकवाड या सराईत भामट्याने बनावट QR स्कॅनद्वारे मोठी आर्थिक फसवणूक केली। रांका ज्वेलर्सच्या मॅनेजरला ट्रान्झॅक्शनचा स्कॅनर दाखवून तब्बल 3.5 तोळ्यांची सोन्याची चेन आणि SS मोबाईलमधून 2.25 लाखांचा मोबाईल त्याने फसवून लंपास केला। हा भामटा दोन्ही दुकानांच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। त्यानंतर त्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली। पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे त्याचा शोध घेऊन 24 तासात पुणे शिक्रापूर येथून त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांना त्याने अशाच पद्धतीने बनावट स्कॅनर दाखवून लुटले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। यामध्ये गोवा राज्यात देखील त्याने अशाच पद्धतीने व्यापाऱ्यांना लुटल्याचे समोर आले। पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 30 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केलाय। ताब्यात घेतलेल्या संशयित भामट्याचे नाव आदित्य गायकवाड असून बहिणीच्या लग्न सोहळ्याच्या घाण्याच्या कार्यक्रमात नाच गाणे सुरू असताना ताब्यात घेतल्याने कुटुंबियांनाही एक मोठा धक्का बसला। 4 जुलैला त्याच्या बहिणीचं लग्न आहे आणि पोलिसांनी त्याला साताऱ्यात ताब्यात घेतल्यामुळे बहिणीच्या लग्नाला तो नसणार आहे। केवळ चैनीसाठी आणि मौज मजेसाठी हा भामटा हे कृत्य करत असल्याचे समोर आले। फसवून चोरलेल्या वस्तू तो जवळच्या मित्रांना कमी किमतीने विकत होता। तो हौस मौज करत होता। मात्र सातारा पोलिसांच्या तत्परतेने त्याचा मनसुबा फसला आणि पोलिसांच्या तो अलगद जाळ्यात अडकला। या घटनेमुळे साताऱ्यातील व्यापाऱ्यांना धक्का बसलाय। नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सावध राहावं, तसंच कोणाची फसवणूक झाली असल्यास सातारा शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी केले। कॅमेरामॅन साईराज पवारसह मी प्रगती जाधव पाटील, तरुण भारतसाठी सातारा।